ताईंना आणखी निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो. ताईंचं जे आमच्या मनातलं राजकीय स्थान आहे हे आणि या महाराष्ट्रातली जे राजकीय स्थान आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं जे राजकीय वलय आहे ते आणखी उच्च पदाला जावं आणि या ठिकाणी ताईंनी महाराष्ट्राचं नेतृत्व याच पद्धतीने करावं हेच साकडं आम्ही या ताईने आमच्या बाहूच्या डोक्यावर वरसते हात देऊन आशीर्वाद आमच्या बाहूला द्यावा आणि पुढे कामाला सुरुवातीला. नमस्कार, कव्हरेज.com या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. आज 26 जुलै मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून जे आदर्श गाव आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रुई या गावामध्ये मी आहे. या गावाच्या अगोदर देखील आपण कव्हरेज.com वर बातमी केली होती आणि याच आदर्श गावात मी आलेलो आहे. या आदर्श गावात एक आदर्श उपक्रम राबवला जातोय. मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत भाजप नेते संजय आंधळे आहेत. भाऊ, ताईंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण चालू, किती झाडांची लागवड चालू आहे? आज आपल्या लोकनेत्या बीड जिल्ह्याची आणबान शान मंत्री पंकजाताई यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी वडवणी तालुक्याच्या वतीने रुई या ठिकाणी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये आज आम्ही 5,000 झाडांचं वृक्ष लागवड करत आहोत. आणि ही वृक्ष लागवड घनवन पद्धतीने एकदम 1-1 फुटावर दाट पद्धतीने जंगल अशा पद्धतीने करण्यात येणार आहे. आणि या वृक्षाचं संगोपन यानंतर या ठिकाणचे आमचे सरपंच मयूरभैया रुई ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी याला कंपाऊंड तार फेन्सिंग करून आणि नंतर पाण्याची व्यवस्था करून याचं व्यवस्थित संगोपन करणार आहेत. बघायला गेलं तर ताई पर्यावरण मंत्री आहेत. 2 वर्ष झालं त्यांच्या कारभार आहे. गेल्या वर्षी देखील वृक्षारोपण करण्यात आलं होतं. मागच्या वर्षीपासून याच्या अगोदरही भरपूर वृक्षारोपण आम्ही वडवणी तालुक्यामध्ये केलं. शालेय साहित्य वाटप केलं होतं. मागच्या वर्षी रुई या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण मागच्या वर्षी झालेलं होतं. ती झाडं अत्यंत शाळेच्या आवारात कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये असल्यामुळं खूप सुंदर पद्धतीने आलेली आहेत. आणि यावर्षीसुद्धा या माध्यमातून आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून वडवणी तालुक्यामध्ये हे 5,000 वृक्षाचं घनवन पद्धतीने एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. काल एकादश होती आषाढी. ताईंच्या वाढदिवसासाठी वाढदिवसाचा औचित्य साधून विठ्ठलाकडे काय साकडे? विठ्ठलाकडे हेच साकडं घातलं आहे की ताईंना आणखी निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो. ताईंचं जे आमच्या मनातलं राजकीय स्थान आहे हे आणि या महाराष्ट्रातली जे राजकीय स्थान आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं जे राजकीय वलय आहे ते आणखी उच्च पदाला जावं आणि या ठिकाणी ताईंनी महाराष्ट्राचं नेतृत्व याच पद्धतीने करावं हेच साकडं आम्ही या विठ्ठलाला घातलेलं आहे. जे रुई गाव आहे आपलं, याचं पुनर्वसन झालं होतं. पुनर्वसन होऊन देखील मी मागच्या वेळेस देखील गावाची बातमी केली होती. एवढा विकास असेल तेवढं डिजिटल गाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कसं वाटतं? हे खरं म्हणजे हे गाव बसवण्यासाठी माननीय पंकजाताईंचंच ग्रामविकास मंत्री असताना खूप मोठा हातभार लागलेला होता. आम्हाला जागेची उपलब्धता नव्हती, परंतु ताईंनी जागेची उपलब्धता करून दिली. त्यामुळे हे गाव या ठिकाणी बसलं आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी तत्कालीन सरपंच मी होतो. आता मयूरभैया सरपंच आहेत. विकासाची सुरुवात आम्ही केली होती पायावर असला, परंतु या विकासाचं शिखर बांधण्याचं काम मयूरभैयाच्या माध्यमातून एक चांगलं आदर्श गाव निर्माण करण्याचं काम मयूरभैया सरपंच या ठिकाणी करत आहेत. बाबा, काय नाव आहे? रघुनाथ आंधळे. ताईचा वाढदिवस आहे आज. किती झाडं लावली? 5,500 झाडाची लागवड आहे. ह्या लागवडीला असे झोपण्याची सोय करायची की एक टँकर उन्हाळाभर चालून हे झाडं एकदम पद्धतशीर आमच्या गावामध्ये ह्या गावात झाडं लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. तरी पण ह्या झाडाची जोपणी आम्ही चांगली करणार आहेत. तरी माझं एकच म्हणणे, पंकजा ताईने आमच्या बाहूच्या डोक्यावर वरसते हात देऊन आशीर्वाद आमच्या बाहूला द्यावा आणि पुढे कामाला सुरुवातीला लावायला पाहिजे. तसेच आमचे सरपंच ह्या गावाची अशी स्वच्छता नियोजनाला लावलेली हे झाडं, ह्या झाडात काही दिवसाला वाघ गरजाला पाहिजे. ह्या पद्धतीने ह्या झाडाची लागवड होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही देखील एक भाजपाचे पदाधिकारी आहेत. भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे, काय सांगाल? वृक्ष लागवड देखील केलेलं आहे. आज आमच्या वडवणी तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष माननीय संजय भाऊ आंधळे यांच्या वतीनं आपल्या वडवणी तालुक्यामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये 5,000 वृक्ष लागवडीचा हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. तसेच आपापल्या पद्धतीनं प्रत्येक वडवणी तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने चालू आहेत. तसेच
वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी, त्याप्रमाणे आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये वृक्ष लागवड झाली पाहिजे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील हे जी जनता आहे ही आरोग्य यांचं चांगलं राहील. त्यामुळे ताईसाहेबांनी हे चांगले उपक्रम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना उपदेश केल्यानंतर कार्यकर्ते त्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. मी एवढंच सांगेल की आमच्या नेत्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप आमच्या वडवणी तालुका भारतीय युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. राज्याच्या पर्यावरण मंत्री हे खातं आहे. पर्यावरण मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड केली. आज 26 जुलै नामदार पंकजाताईसाहेब मुंडे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज वडवणी तालुक्यामध्ये या आदर्श गाव रुई या ठिकाणी 5000 वृक्ष लागवडीचा ह्या कार्यक्रम या ठिकाणी आज राबवण्यात आलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की ताईंनी सांगितलेलं आहे किंवा इतर खर्च न करता माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्ष लागवड करा किंवा जे लोकोपयोगी जे कार्यक्रम आहेत ते राबवा. त्याच अनुषंगाने आम्ही आज या रुई या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ आंधळे यांच्या वतीनं या ठिकाणी हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आम्ही नामदार पंकजाताई मुंडे साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांची आताच भाऊनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जी आतापर्यंतची भाजपची हे आणि त्या भाजपच्या केंद्रीय राज्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण व्हावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आपण ज्यांच्या संवाद साधला ते रुई गावातील नागरिक होते. मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या ठिकाणी संजय भाऊ आंधळे यांच्या नेतृत्वाखाली 5000 वृक्षांची जी लागवड आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नक्कीच यांचा जो उपक्रम आहे तो अनेक वर्षांपासून आहे. शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप, दप्तर वाटप किंवा या ठिकाणी लावण्यात आलेले झाडं असोत असे सामाजिक उपक्रम पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहेत. नक्कीच coverage.com मध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.